जे ह्या शाहिराचं नाव झालंय ते या सारे नाव ह्या रसिका प्रेक्षकांमुळे झाले, म्हणून हे पहिलं कवण रसिकांच्या चरणावर समर्पित करतो. हे रसिक राजा खरा देवा हे माझा, कृपा केली तू या लेकरावर, कृपा केली तू या लेकरावर, आज घडलो या कलेत रसिका,
तुझ्या आधारावर बोल गणपती गजानन गावदेवी जागे तू दत्तारा गुरु सूर्यकांत अखंड भानुदास घराण्याचा बोल बजरंग शक्ती गणपती बाप्पा बघा मित्रांनो, आज उत्कृष्ट असा साऊंड लागलेला आहे. आमच्या साऊंडवाल्या दादांचं नाव राहून गेलं. गडशी दादा, धन्यवाद तुम्हाला देखील. तसेच या कार्यक्रमाचे जे विशेष सहकार्य आहे ते म्हणजे कोकणातील युट्यूबर्स आमचा एसआर दादा असेल, चंदन दादा असेल किंवा सूरज दादा, सर्वांना देखील शाहिरी मनाचा मुद्रा करतो. बुवा 8 दिवसापूर्वी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांत बुवा 8 दिवसापूर्वी चिपळूणला मला वाटतं प्रॅक्टिससाठी गेले होते आणि बुवांनी रात्री स्टेशनवर येताना एक व्हिडिओ टाकला की रात्रीचे वाजले त्याला 11:30 आणि बुवा म्हणतात की पाऊस पडतोय भरपूर आणि पाऊस पडतोय आणि बुवा म्हणतात आता ट्रेन पण काय मिळत नाही आणि बुवा स्वतः म्हणाले की प्रॅक्टिसला येऊन बुवा माझी जिरली म्हणतात, जिरली. व्हिडिओ आहे बुवांचा, इंस्टाला व्हिडिओ आहे बघा, अजून जा आणि बुवांच्या इंस्टा आयडीला चेक करा. बुवा स्वतः म्हणाले की नाही जिरली माझी, जिरली म्हणतात, चांगली जिरली. तर बुवा मी म्हणतो शुभम बुवांबरोबर कार्यक्रम करताना तुमची रेसललाच जिरली, बुवा कार्यक्रम कसा करणार? कुठे आहेत आमचे आयोजक? बरोबर ना? रेसलला जिरले बुवांची, कार्यक्रम तर अजून बाकी आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि म्हणतात बुवा परत अजूनपर्यंत तुम्ही कार्यक्रम केला नाही, तसा कार्यक्रम करणार. बुवा करणार तरी काय वेगळा, काय करणार आहे बुवा? मला पण बघायची खरोखर ओढ आहे की बुवा काहीतरी वेगळं करणार आहे आज व्हिडिओ मध्ये सांगतात आहे. पण बुवा तुमच्या ओढीपेक्षा या साऱ्या कोकणवासियांना ओढ लागले ती म्हणजे गणेश उत्सवाची. हा सर्व मुंबईकर वाट बघतोय त्या 5 दिवसाची, कधी माझा गणराया घरी येणार आणि कधी माझं घर नंदनवन होऊन जाणार. वर्षाचे 365 दिवस आहेत, तरीही सर्व कोकणकर वाट बघतो
त्या चतुर्थी सणाची. आणि हा भक्त गणरायाच्या चरणी काय म्हणतोय बघा. विश्वाचा अधिपती तू गणा, या सृष्टीचा चालका आहे. चौदा विद्या 64 कलेचा तूच गणमालका आहे. भक्तांचं विघ्न हरता तू गणा, करुणेचा सागर आहे. मनोभावाने वाली तुम्ही यारणी, तूच या भोळ्या भक्तांची आस आहे. पावसाच्या धारा हर्षिती तन्मना, पावसाच्या धारा हर्षिती तन्मना. ओढ तुझी लागली गणा, हे गणा, ओढ तुझी लागली गणा. दिन दर्शन कधी येशील श्री गणा, दिन दर्शन कधी येशील श्री गणा. पावसाच्या धारा हर्षिती तन्मना, पावसाच्या धारा हर्षिती तन्मना. ओढ तुझी लागली गणा, ओढ तुझी लागली गणा. दिन दर्शन कधी येशील श्री गणा, दिन दर्शन कधी येशील श्री गणा.
खंडाळेश्वर नृत्य कला पथक भोपटवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण तसेच वस्ताद चंद्रकांतजी ढोपट आणि यांचे शिष्य शाहीर प्रभाकरजी ढोपट साहेब यांनी देखील मला खूप सहकार्य केले. त्यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच विके फोटोग्राफी यूट्यूब चॅनल विजय कांबळे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्तवन आणि गण झालेला आहे आणि सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे गवळणीकडे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुद्धा तरुण वर्ग आहे आणि मी सुद्धा तरुण वर्ग आहे. या शक्तितुला म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा भेद. शक्तिवाले शाहीर ही राधेचा बाजू घेणार आणि तुरेवाले शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर हे आपल्या कान्हाची बाजू घेणार. परंतु बुवा ही जरी बाजू मांडत असताना त्या राधा कृष्णाच्या प्रेमाला कुठे डाग लागणार नाही एवढी मात्र काळजी आपण घ्यायची आहे. कारण का या राधे आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. ते आताच्या प्रेमाला नाही जमणार. आता जरी कितीही प्रेम केलं मग ती परशा अर्चा असू दे किंवा रोमिओ जुलिएट असू दे, परंतु माझ्या राधा आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. त्या प्रेमाला डाग लागता कामा नाही. आणि असं असतानाही राधेनं कान्हावर खूप प्रेम केलं. परंतु कान्हा या राधेला सोडून मथुरे नगरी गेला. परंतु कान्हा तू गेलास परंतु एक वेळ देखील या राधेला पाहण्यासाठी मागे येऊ शकला नाही. काय रे कान्हा, काय चूक काय होती माझी? बुवा तुम्ही मला सांगायचं आहे. या गाण्याची कटिंग द्याल तेव्हा त्या गाण्यामधून तुम्ही का सोडून गेलात तो विषय इथे मांडायचा आहे. गवळण सुरुवात करतोय. या राधेला लावला तू प्रेमाचा लळा. या राधेला लावला तू प्रेमाचा लळा. तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा. तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा.
तुझ्या नावाचा बाळी कधी लावू मी तिला तुझ्या नावाचा बाळी मी लावू मी तिला तुझं पुनवीला रिकाना माझ्या प्रीतीचा मळा तुझं पुनवीला रिकाना माझ्या प्रीतीचा मळा वाट पाहते मी रे तू येशील का पुन्हा सांगून दारे मजला काय केला मी गुन्हा हे काना मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं परंतु का तू असं केलं का या राजेला सोडून तू गेला वाट पाहते मी रे तू येशील का पुन्हा सांगून दारे मजला काय केला मी गुन्हा समजून घेशील का तू या राजेच्या मना अनमोल प्रेम कहाणी कोण सांगेल या जना किती सोशिला या राजेने विरहाचा गळा किती सोशिला या राजेने विरहाचा गळा तुझं फुलवीला रे काना माझ्या प्रीतीचा मळा तुझं फुलवीला रे काना माझ्या प्रीतीचा मळा या राधेला लावला तू प्रेमाचा लळा या राधेला लावला तू प्रेमाचा लळा तुझा फुलवीला रे काना माझ्या प्रीतीचा मळा तुझा फुलवीला रे काना माझ्या प्रीतीचा मळा तूच फुलवीला रे खाना माझ्या प्रीतीचा मळा नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी ज्या मंडळातून मी वरती आलो ते माझं मंडळ नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी यांचे वाडी प्रमुख कृष्णा हिरू वेल्हे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे तसेच नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी मुंबई यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आले आहे अधीरा आणि ओजस्वी पुनल वेल्हे अधीरा ओजस्वी पुनल वेल्हे यांच्याकडून शाहीर शुभम माटल काका यांसाठी 301 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे तसेच अमित घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे
आनंद शिगवण यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सागर गांगरकर यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सिद्धेश किंजळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि त्यांचं फरमाईश आहे गणराया हे विश्वंभर, ही फरमाईश त्यांनी घ्यायला सांगितले. समृद्धी घाणेकर हिच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कैलासवासी शाहीर संजय पेजले संकल्पित आई जीवदानी कलामंच फाउंडेशन शाहीर भिकाजी भुवड आयोजित शाहीर मंगेश यादव विरुद्ध शाहीर भिकाजी लांबोरी बुवा यांचा महामुकाबला शनिवारी दिनांक 11 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता साईनाथ नगर विरार येथे होणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनोहर वाडकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रेया देवेंद्र वेल्ले हिचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. शिवराम माटल यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. अवनी आणि आराध्य माटल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आप्पा फटकाळे साहेब आलेले आहेत. तसेच शाहीर तुषारजी पंधरे बुवा तुम्हाला देखील शाहीर मनाचा मुद्रा करतो यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच ग्रंथोपासक सावंत माऊली संदीपजी सावंत माऊली या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यांचं नाव राहून गेलं, त्यांना देखील शाहिरी मनाचा मुद्रा करतो. तसेच कोकण हॅलो तसेच ओंकार नृत्य कला पथक फोंडगोस कातळवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा आम्ही सतत आभारी आहोत. धन्यवाद. सरिता दीपक वेल्ले हिचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जास्वंदी कळी या गाण्यासाठी ही फरमाईश घ्यायची आहे. घेऊया. वेळेचं भान राखून सर्व करायचं आहे. सर्वप्रथम आम्ही आमच्या प्रश्न हॅलो कलगीतुराचा सामना म्हटला की मूळ गाभा असतो तो प्रश्न उत्तरी स्तवन गण आणि गवळण झालेले आहे. आता आपण वळतो ते प्रश्नाकडे. आम्ही मूळ कवी भानुदास घराण्यातील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे नथुदत्ताराम यांचे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण यांची आम्ही मंडळी. आमच्याकडे एक सिस्टम आहे की संपूर्ण रत्नागिरीतील शाखांना एकच प्रश्न दिलेला आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गराटे बुवा विजय बुवा असू देत किंवा इतर कोणत्याही शाखा असू देत त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. बुवांकडे बरेच वर्ष प्रश्न गेलेला आहे, परंतु रसिकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला भूती देऊन कोणी उपदेश केला. बुवा बरीचशी मंडळी प्रश्नाचं उत्तर देत असताना अनेक वचनी दिलं जातं.
अनेक देवांची नावं सांगितली जातात, परंतु आमचा प्रश्नच बुवा जरा समजून घ्या. कोणत्या देवाला शरण गेला? देवाना नाही विचारत आम्ही, देवाला शरण गेला आणि त्याला बुद्धी देऊन कुणी उपदेश केला? आम्ही सिंगल वचनी विचारतो, एक वचनी आम्ही प्रश्न उत्तर विचारतोय. एक वचनी उत्तर द्या. ग्रंथाची टीप दिलेली आहे, अध्याय 6 ओवी नंबर 43-44 वरील कथा पाठवा. मिळती जुळती कथा मान्य करणार नाही. बुवांना चांगला अभ्यास करून आलेले असतील. बुवांचे पितृ सन्माननीय गराटे माऊली यांना देखील हा प्रश्नाचा गेलेला होता आणि त्यांच्या नंतर बुवानी सुशांत बुवानी चांगला अभ्यास केलेला असेल आणि आज आमच्या प्रश्नाला हात घालतील अशी अपेक्षा करतो आणि पुढील वारीला सुरुवात करतो. धन्यवाद. एक फरमाईश घेतो, जास्वंदी गळी. जास्वंदी कळी धुंद मोहरली, जास्वंदी कळी धुंद मोहरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली. जास्वंदी कळी धुंद मोहरली, जास्वंदी कळी धुंद मोहरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली. शेवटची 5 मिनिटं राहिले व पहिल्यांदाच कार्यक्रम आहे. 5 मिनिटं खरं तुम्ही मला वाढवून द्यायला पाहिजे होता. सिद्धेश किंजळे यांच्याकडून देखील फरमाईश आली होती, गणाला आहे विश्वंभर. दादा दुसऱ्या बारीला घेऊया, कारण का शेवटची 5 मिनिटं राहिले. तसेच आमचे गोपाल दादा करंडे ज्यांनी हे गाणं लिहिलंय त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. रियांश पाटील यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. रवींद्र वेल्ले यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नाली माटल हिचकडून 501 रुपयाचं पारितोषिक. वैष्णवी माचिवले हिचकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. देवगण घाणेकर याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. वेळ थोडा राहिला आहे, प्रश्नपद गातोय. तसेच माझे काका सुहास घाणेकर गावावरून 501 रुपयाचं पारितोषिक पाठवलेलं आहे, त्यांचा देखील मी आभारी आहे. आमचा प्रश्न नाही हा नवा, ह्या बुवा अकलेची तुम्ही दवा. ओ सुशांत बुवा, जरी या रंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला, या शुभम बुवाचा जरी या रंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला, तरी बुवा तुमच्या धावा काढून जाणार. अनुभव कमी आहे. बुवानी मोठ्या मोठ्या शाहिरांसोबत कार्यक्रम केले, पण बुवा हा देखील शाहीर काय कमी नाही.
आमचा प्रश्न नाही हा नवा, या बुवा अकलेची तुम्ही दवा. आमचा प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. जर तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. नको तुक्का मारू रणातर, तुझी मस्ती जिरविण क्षणातर. डायलॉग बोलतोय रणातर, तार माझ जिरविण क्षणातर. खांदवया डोईच्या उवा, या गुरुघरची दुवा. खांदवया डोईच्या उवा, या गुरुघरची दुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. आमचा प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. आमचा प्रश्न नाही हा नवा, या अकलेची तुम्ही दवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा, तर नाव नाही सांगणार माटल बुवा. गावाकडचे युट्यूबर वैभव कोकणकर, पंडितांचा महाराजा, मी कोकणी साहिल यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच युगांती कळंबटे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. आला गणराजा आला या गाण्यासाठी. थोडं वेळेचं भान आहे, त्यामुळं या वारीमध्ये फरमाईश होणार नाही. पुढच्या वारीमध्ये नक्की फरमाईश पूर्ण केली जाईल. परंतु माझ्या आयुष्यातील पहिलं गाणं जे आला गणराजा आला आहे, ह्या गाण्यामुळं माझी ओळख या मार्केटमध्ये झाली. त्या गाण्याची फरमाईश मी नक्की देणार. नभांगणी मेघराज संग उधळून गेला सप्तरंग. इंद्रधनुची कमानी या ओल्या चिंबासमानी. ओला गंग मातीचा सांगून गेला जीवा सुखावला. आला गणराजाला माझा गणराजाला. आला गणराजाला माझा गणराजाला.
तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या वारीला खूप खूप शुभेच्छा देतो. बुवानी स्टेटस टाकलाय, शक्तीवाले आवाज करणार पण तुरेवाले नाही ऐकणार. बुवा शक्तीवाल्यांचा आवाज ऐका, आवाज करा रे त्याला. बघा बुवा ऐकाय जातोय काय? बुवांना गेले ऐकाय गेले. काय झालं, सुरुवातीला पावसामुळे थोडा आवाज कमी होता, त्याच्यामुळं इकडे पण एनर्जी कमी होती. आता आवाज वाढलाय. आता बुवा बघा शक्तीवाल्यांचा आवाज कसा आहे तो. मी ते पहिली वारी संपली असे जाहीर करतो. बुवांना पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, पुन्हा एकदा सर्व मागावर रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज या पावसाचे 2 दिवस होते तरी पण आपण ही उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी शक्ती तुऱ्याचा हा जंगी सामना, कलगी तुऱ्याचा हा जंगी सामना सादर होतोय. त्यामध्ये शाहीर शुभम माटल, युवा शाहीर, मुंबई रंगमंचावर यावा ही आमची इच्छा होती आणि ती आज खरोखर या ठिकाणी चांगल्या आवाजात संपन्न झाली. शुभम, तुला पुढील आयुष्यासाठी आमच्या अभियानील कलामंचातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तू म्हणालास की माझ्यासाठी 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं जास्त हवी. बाळा, हा तुझ्यासाठी थाट आहे आजचा हा खऱ्या अर्थाने. पण हे मुंबई रंगमंच आहे आणि हा मुंबई रंगमंच आहे आणि तो वेळेत थोडासा, कारण प्रत्येकाला घरी जायचं असतं, आपल्यासाठी ही वेळ देऊन आलेत लोक, तर त्यांचं खरोखर उत्तम असं आज या ठिकाणी शुभमच्या आवाजात मनोरंजन झालंय आणि त्याबद्दल मी आमच्या कलामंचातर्फे तुझं हार्दिक स्वागत करतो आणि तुझा सत्कार करतो. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि रसिको, या शाहीर शुभम माटल सारखे शाहीर, सोन्यासारखे शाहीर आपल्या या कोकणामध्ये, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या मुंबईच्या रंगमंचापर्यंत यायलाच पाहिजे. आणि आता हा त्यांचा बुलंद आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ही सर्व जबाबदारी तुमच्यावरची आहे रसिको. तर ह्या अशा सोन्यासारख्या शाहिरांना येथे सन्मानित आपण करत आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये हा त्याचा प्रथम कार्यक्रम आणि हा प्रथम सन्मान आपण त्यांना संपन्न करत आहोत आणि देत आहोत. धन्यवाद. धन्यवाद.